आत्ताच पाऊस पडून गेला होता. सगळीकडे पाणी साचले होते. म्हणजे मोठी सर येऊन गेलेली असावी. रेल्वेतून प्रवास करताना काही जाणवले नाही, पण स्टेशनवर उतरल्यावर समजले. गावच्या स्टेशनवर रात्रीच्या वेळी सामसूम असते. दिनेश स्टेशनच्या बाहेर आला. घरी जायला कुणाची सोबत मिळते का बघू लागला, पण कोणी नजरेला आले नाही. रात्रीचे 8 वाजून गेले होते. त्याने आई बाबांना फोन लावायचा प्रयत्न केला, पण लागतच नव्हता. त्याची पंचायत झाली होती. एवढ्यात साहेब कुठे जायचे आहे असे म्हणून कंदील घेतलेला एक माणूस त्याच्या समोर आला. अरे, या माणसाला आपण कसे बघितले नाही? कुठून आला हा? असा विचार त्याच्या मनात आला. त्या माणसाने कंदिलाची वात मोठी करून तो वरती हात धरला. त्याबरोबर दोघांना एकमेकांचे चेहरे दिसले. कोण रे? काका साहेबांचा दिनेश ना तू? हो हो, पण आपण कोण? दिनेशने विचारले. अरे, मी सदा, प्रियाचा बाप. हां, आत्ता आलं लक्षात. बऱ्याच वर्षांनी आलोय गावी. पण काका, तुम्ही मला बरोबर ओळखले कसे काय? आज प्रिया गेली होती तुमच्याकडे, तेव्हा आई साहेबांनी सांगितले तुला घेऊन यायला. पाऊस आल्याने मला यायला उशीर झाला. चल, मी बैलगाडी आणली आहे. असे म्हणून सदाने त्याची बॅग आपल्या हातात घेतली व रस्त्यावर असलेल्या बैलगाडीत ठेवली. बैलांच्या गळ्यातल्या घंटेचा किनकिन आवाज आणि चाकांचा खडखड आवाजाने गाडी रस्ता कापू लागली. परत पाऊस पडू लागला. सदा बैलांना पळवू लागला. नाही म्हटले तरी सदा घर येईपर्यंत पावसाचा जोर वाढला. आपण माझ्या घरी जाऊ, मग पाऊस थांबल्यावर घरी सोडतो तुला, सदा दिनेशला म्हणाला. आणि दोघेही चिंब भिजून सदाच्या घरात शिरले. दार ठोठावतात. सदाच्या बायकोने दार उघडले. साहेबांच्या मुलालाही घरी घेऊन आल्यामुळे तिची खूप धांदल उडाली. दिनेशचे कपडे पूर्ण ओले झालेले, बदलणे भागच होते. त्याने बॅग उघडली, कपडे घेऊन बाथरूमच्या दिशेने गेला. तेवढ्यात प्रियाने त्याला थांबवून गरम पाणी दिले. त्याची अंघोळ उरकेपर्यंत तिच्या आईने भात व मासे तळून तयार ठेवले होते. सदानेही कपडे बदलले आणि त्याला सांगितले, मी आई साहेबांना तू इथं असल्याचा निरोप पाठवलाय. पाऊस थांबला तर पोहोचवतो, नाहीतर उद्या सकाळी. हे कळाल्यावर त्याला बरं वाटलं. तळलेल्या माशाचा वास परतला होता. त्याला भूक चांगलीच कडाडली. एवढ्या दिवसांनी मासे खायला मिळाले, वरून वेगळ्या पद्धतीचे. त्याने जेवणावर ताव मारला. पावसाने रौद्ररूप धारण केले होते. सोसाट्याचा वाराही वाहत होता. झाडे कोलमडून पडत होती. सदाकडे राहिल्याने बरे झाले होते. निरोप देऊन ते मुलगाही परतला. वाटेत झाडे पडल्याची बातमी त्या मुलानेच दिली होती. भरपेट जेवणाने व थकल्यामुळे दिनेशचे डोळे जड झाले होते. प्रियाने आपल्या बाबांचे व दिनेशचे अंतरून बाहेर घातले व ती आणि आई आत गेली. सदाने कंदिलाची वात बारीक केली व सगळे गाढ झोपी गेली. सकाळचे 6 वाजले होते. दिनेशला जाग आली. पहिल्यांदा त्याला कळलेच नाही तो कुठे आहे. खडबडून तो उठून बसला. मग रात्रीचं सगळं त्याला आठवलं. तो उठून बाहेर आला. बाहेर सगळं हिरवगार दिसत होतं. ते पाहून तो सुखावला. मनात विचार आला, एक कप गरम चहाचा मिळाला असता तर. एवढ्या चहाचा कप प्रियाने त्याच्या समोर धरला. अरे, ही मनकवडी आहे की काय? कालही आंघोळीला गरम पाणी मिळालं असतं तर असा विचार करायला आणि तिने आणायला एकच गाठ बोलली होती. त्याने सुप्रभात प्रिया म्हणून तिच्याकडून कप घेतला. तिनेही त्याला शुभ सकाळ म्हटले व ती आत जायला निघाली. त्याने तिला थांबवलं. प्रिया, तुझा चहा घेऊन ये, खूप बोलायचे आहे तुझ्याशी. ती हसत आत गेली व स्वतःचा चहा घेऊन आली. दोघं बाहेर गप्पा मारू लागले. खरं म्हणजे प्रिया व दिनेश एकाच शाळेत होते. प्रिया 1लीत व दिनेश 7वीत. लहानपणापासून प्रिया त्यांच्याकडे जायची. सगळी मुलं खेळतात तशीच खेळायची. 7वी नंतर दिनेश मोठ्या शाळेत तालुक्याला गेला, पण त्यांचं खेळणं, बागडणं व अभ्यास चालूच होतं. प्रियाला अभ्यासात काही अडचण आली तर तिला तो समजावून सांगायचा. प्रिया ही नंतर तालुक्याला मोठ्या शाळेत जाऊ लागली. पण दिनेशचं कॉलेज सुरू झाले तेव्हा त्याच्या मैत्रीत थोडा फरक पडला. प्रिया ही 10वीत असल्याने अभ्यासाला लागली. दिनेशने इंजिनिअरिंग पूर्ण केलं व अजून पुढील शिक्षणासाठी तो फॉरेनला गेला. प्रियाला 10वीत उत्तम गुण मिळाले व तिला शिष्यवृत्तीही मिळाली. काकासाहेबांनी
पण ती हुशार असल्याने पुढील शिक्षणास तिला मदत केली. आता तिने 12वीची परीक्षा दिली होती आणि त्याकरता तिला तिच्याशी बोलायचे होते. प्रिया आता वयात आली होती. सदाची मुलगी असली तरी नाकी डोळी उजवी होती. रंग गव्हाळ आणि लांब सडक केस. कोणाचेही लक्ष द्यावे अशी ती उठून दिसत होती आणि अशी सुंदर बालपणीची दिनेशची ती मैत्रीण होती. अभ्यासामुळे मैत्रीत थोडावा दुरावा आला होता. आता 12वी नंतर तिला काय करायचे आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते. प्रिया पुढे काय करायचं विचार आहे. कुठली शाखा निवडणार? अरे 12वीचा निकाल तर येऊ दे. तो येईलच ग, पण तू काहीतरी ठरवलं असशील ना. तुझा स्वतःचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. दुसरं कुणी काही सांगत असलं तरी आपण स्वतः आपल्याला जास्त आवडतं तेच करायचं असं मला तरी वाटतं. बघ विचार कर. एवढ्यात सदा चहा पीत पीत तेथे आला. अरे दिनेश बाबा लवकरच उठलात. काय म्हणते तुमची अमेरिका? परत जाणार का तेथे? नाही काका, परत नाही जाणार. पण मुंबईत चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. पाऊस थांबलाय. मी निघतो आता घरी. थांब, समोरचा गणेश घरी पोचवेल त्याच्या स्कूटरवरून. ये आत, गरमागरम थालीपीठ खायला. थालीपीठचे नाव काढताच दिनेशच्या तोंडाला पाणी सुटले. न्याहारी झाल्यावर दिनेशने सुटकेस उघडून एक पॉकेट प्रियाच्या हाती दिले. एवढ्यात गणेश आला. सर्वांना टाटा करून तो त्याच्याबरोबर निघाला. प्रियाने ते पॅकेट उघडले तर त्यात अत्तराची बाटली, चॉकलेट्स व तिकडचे खास दागिने होते. दिनेश घरी पोचला तेव्हा पाऊस पूर्ण थांबला होता व घरामध्ये डोकावण्याचा प्रयास करत होता. सकाळ खूपच प्रसन्न वाटत होती. दिनेशला तर कधी आईसाहेबांना भेटतो असे झाले होते. सतत 2 वर्ष तो घरापासून लांब होता. तो घरी पोचताच त्याची दृष्ट काढून व ओवाळणी करून आईसाहेबांनी त्याला आत घेतले. आईला नमस्कार करून तो आईच्या कुशीत शिरला व त्याचा सगळा शीण नाहीसा झाला. काकासाहेबही पूजा करून आले. त्यांच्याही तो पाया पडला. नंतर त्याच्या गप्पा सुरू झाल्या. सारे नोकर चाकरही त्याला भेटून गेले. दिनेशचे घर खूप मोठे होते, म्हणजे एक वाडाच. पूर्वी घरात लोक व नोकर चाकर खूप होते. सगळे एकत्र राहत होते. पण मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय नसल्यामुळे एक जण पांगले. पण सणावाराला सगळे घरी येत. काकासाहेब व आईसाहेब घर व घराचा सगळा कारभार सांभाळत गावीच राहिले. त्यांचा एकुलता एक दिनेश अगोदरच मुंबईत, नंतर 2 वर्ष अमेरिकेला शिक्षण घेऊन आला. त्याला उच्च पदाची नोकरीही मिळाली होती. रुजू व्हायच्या अगोदर तो गावी आई वडिलांना भेटायला आला होता. दिनेश श्रीमंतीत वाढलेला असला तरी त्याची राहणी वागणूक साधीच होती. 2 दिवसानंतर काकासाहेबांनी पार्टी ठेवली व त्याप्रमाणे त्याचे आमंत्रणाचे निरोपही पोचवले होते. घरचे सगळे आत्ता भेटतील म्हणून दिनेश खूप आनंदित झाला. गावातली पार्टी म्हणजे शहरी लोकांसारखी नसते, तर गावी श्री सत्यनारायणाची पूजा घालतात. जवळचे खास व घरचे लोक बोलवतात. नातेवाईकांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या कल्याणाकरता देवपूजा घालून देवाने सगळ्यांचे भले करावे हाच एक उद्देश असतो. पूजेच्या रात्री भजन मंडळीकडून भजनाचा कार्यक्रम व नंतर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला जातो. सर्वांच्या चहा पाण्याची व्यवस्थाही केली होती. दुसऱ्या दिवशी माशांचा खास पद्धतीचा जेवणाचा कार्यक्रम. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे व त्यांचे वेगवेगळे पदार्थ एक पर्वणीच असते. दिनेशचे सर्व नातलग व त्यांची मुलेबाळे एकत्र जमल्याने 2 दिवस खूप मजेत व आनंदात गेले. दिनेशला लहानपणचे दिवस आठवले. असेच घर भरलेले असायचे. आपण हसलो की घराच्या भिंती, कौले सारे घरही आनंदित होत असतं. घरात एक उमद, प्रसन्नतेचं वातावरण जाणवतं. एक वेगळाच आनंद उपभोगता येतो. तसाच या 2 दिवसात त्याला मिळाला. त्याला तो आनंद काकामुळे मिळाल्याने त्याने त्यांचे आभारही मानले. आपल्या मुलाला गावचं आकर्षण असल्याचे त्यांना जाणवले. शहरात जरी नोकरीधंदा केला तरी आपल्या गावाकडे मधूनमधून येत राहील याची त्यांना खात्री झाली. दिनेशला संपूर्ण गावात फेरफटका मारायचा होता. त्याने काकांना विचारले. काकांनी त्याला सदा व प्रियालाही बरोबर घेऊन जायला सांगितले. आईसाहेबांनी सगळ्यांचे खाणेपिणेही सदाकडे दिले. दिनेशचे गावचे 2 मित्रही त्यांच्यात सामील झाले. भल्या सकाळी सगळी निघाली. गावची शेती, मंदिर परिसरानंतर ते नदीकडे गेले.
नदी म्हटली की गावच्या मुलांना त्यात पोहण्याची इच्छा होते. सदासोबत सगळ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. दिनेश थोडा घाबरला. त्याला पोहता येत होते, पण नदीत पोहणे त्याला अवघड वाटले. सवय नव्हती ना. पण त्याच्या मित्रांनी त्याला ओढून पाण्यात नेले. हळूहळू भीती कमी होऊ लागली व तोही पोहू लागला. काठावर प्रिया त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. तिलाही त्याचे नवल वाटले. एवढी वर्ष बाहेर असून गावातल्या पोरांसारखा पोहत होता तो. तसे पाहिले तर प्रियालाही पाण्यात उतरावे असे वाटत होते. पण ती त्यांच्या जेवणाच्या तयारीला लागली. दिनेशने सगळा गाव बघून घेतला व मनात बरेच गावच्या भल्याकरिता मनसुबे रचले. यव्वनात त्याची व प्रियाची बरीच दोस्ती जमली होती. तिच्या पुढच्या शिक्षणाची काळजी त्याला वाटू लागली, कारण तिच्या आई वडिलांना तिचे आणखी शिक्षण नको होते. दिनेश गावी असतानाच तिचा 12वीचा निकाल लागला. त्यातही तिला 97% गुण मिळाले. तिचे पालक तिला पुढे शिकवायला तयार नव्हते, पण दिनेशने त्यांना समजावले व पुढच्या शिक्षणाकरता तिला पुण्याला कर्वे संस्थानच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला आणि तो स्वतः मुंबईत आपल्या कंपनीत रुजू झाला. 1-2 महिने होतच असतात तेवढ्यात त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याची जागा मिळाली. राहायलाही कंपनीचे घर मिळाले. आईसाहेबांना राहवलं नाही. एका नोकऱ्याला घेऊन त्या मुंबईला आल्या. सगळा संसार मांडून दामू नोकराला दिनेशच्या सोबतीला ठेवून त्या परतल्या. सदा व बाकीच्या 4 लोकांना हाताशी धरून दिनेशने गावात नारळ व नारळाच्या झाडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा कुटीर उद्योग सुरू केला. तिथल्या काही लोकांनाही कामे मिळाली. तो मध्ये मध्ये जाऊन देखरेख करत होता. 2-4 वर्ष झाली. प्रियाने पदवी घेतली व त्याचबरोबर तिने IASच्या सगळ्या परीक्षा दिल्या आणि ती IAS ऑफिसर होऊन कोकणात गेली. जी दिनेश प्रियाने गावाकरता स्वप्न पाहिली होती ती सफल व्हायची लक्षणे दिसू लागली. दिनेश व प्रियाच्या गावच्या विकासाकरता बऱ्याच भेटीगाठी व्हायच्या. आता ती कलेक्टर झाल्याने आपल्या गावाकडे जातीने लक्ष देत होती व त्यामुळे गावचीही खूप प्रगती झाली. नदीचे पाणी नळाद्वारे प्रत्येक घरात पोहोचवले. रस्ते, वीज, गॅस, शाळा, कॉलेज हे सर्वांसाठी उपलब्ध करून दिले. तर शेतकरी लोकांना बियाणे, शेतीची अवजारे, खत, पाणी या सगळ्या सोयी सुखसोयी झाल्यावर लहान मोठे कारखानेही उभारले गेले. दिनेश व प्रियाने संपूर्ण गावचे रूपच पालटले. जे लोक गाव सोडून गेले होते ते परत गावी येऊ लागले. थोड्याशा कालावधीत दिनेश व प्रियाच्या कर्तबगारीने त्यांचा गाव नंबर 1च झाला. सरकारने डिस्ट्रिक्ट लेवलवर गावाला पुरस्कार प्रदान केला व दिनेश व प्रियाचाही सत्कार केला. आईसाहेब लग्नाकरता दिनेशच्या कधीपासून मागे लागल्या होत्या. मोठमोठ्या श्रीमंतांच्या मुली त्याला सांगून येत होत्या, पण तो आईला काहीच उत्तर देत नव्हता. मग वडिलांनी त्याला विचारले, तुझे कोणी आहे तर तसं सांग. तरी तो काही बोलला नाही. खरं पाहिले तर लहानपणापासून त्याला प्रिया खूप आवडत होती. सर्व मुली तिचं वागणं वेगळं होतं. ती अभ्यासातही हुशार होती. आपल्यासारखे तिलाही खूप चांगले गुण मिळाले म्हणून तो तिला अभ्यासात मदतही करत होता. तिचं जवळ असणं त्याला बरं वाटत होतं. नंतर कॉलेज करता तो तालुक्याला गेला. त्याचा अभ्यास वाढला. उच्च शिक्षणाकरता मुंबई व नंतर अमेरिकेला गेला. भेटीगाठी बंदच झाल्या होत्या तरी बऱ्याच वेळी तो एकटाच तिच्याशी संवाद साधायचा. असे का होते त्याला कळत नव्हते. तिच्या मनात काय आहे हे त्याला माहीत नव्हते आणि तिला विचारण्याचे धाडस त्याच्यात नव्हते. 2-4 वर्ष गावच्या विकासासाठी त्या दोघांनी घालवली. कामकाजाकरता दोघं खूप वेळ जवळ आली, पण गावच्या विकासाचे ध्येय होते व नितळ मैत्रीच्या नात्याने ते वागत होते. त्याला तिला विचारावं असे बरेच वेळा वाटले, पण संधी मिळालीच नाही. आईसारखी लग्नाची गोष्ट काढते तेव्हा आपण प्रियाला विचारावं असं वाटलं. आता काकांनी त्याला विचारले, तुझी कोणी असेल तर सांग. वाटलं त्यांना सांगावं, पण पंचायत होती. त्याला प्रियाचा निर्णय माहीत नव्हता. तो जाणून घेण्यास त्याने तिला फोन लावला आणि सांगितले, एका महत्त्वाच्या कामासाठी भेटायला तुझ्या ऑफिसमध्ये येतोय. फोन बंद केला व तो निघाला. त्याला पाहून तिने विचारले, का एवढ्या घाईत? फोनवर का काही नाही सांगितले? थांब, मला थोडं पाणी पिऊ दे. तिने ग्लास त्याच्या पुढे सरकवला. त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिने विचारले, हां
बोल आता काय काम निघालं? दिनेशने ओठावरून जीभ फिरवली व पटकन बोलला, प्रिया, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू तयार आहे? त्याच्या या प्रश्नाने ती अवाक झाली. तिने स्वप्नातही विचार केला नव्हता दिनेश असं काही विचारेल. याचा लहानपणापासूनची मैत्री वयात येताच कधी प्रेमात बदलली हे तिला कळालेच नव्हते. तिच्याही मनात प्रेमाचा अंकुर उमलला होता, पण बोलायची सांगायची सोयच नव्हती. आपल्या वागण्यातून कुणाला कळता कामा नये म्हणून दक्षता घेत होती. ती त्याच्याकडे बघतच राहिली. तू करशील माझ्याशी लग्न का नाही? ती पटकन बोलून गेली. त्याने तिचा हात पकडला व थँक्स अ लॉट प्रिया म्हणून किंचित दाबला. संध्याकाळी भेटू असं सांगून तो घरी गेला. प्रियाने ही गोड बातमी आपल्या आई वडिलांना कळवली. त्यांना बरं वाटलं, पण शंका आली, आई साहेब मान्य करतील प्रियाला? कितीही शिकली तरी एका नोकराची मुलगी. त्यांना प्रियाची काळजी वाटू लागली. इकडे दिनेश जेवणाच्या वेळी घरी पोचला. आनंदाचे उधाण फुललेले होते. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगप्रमाणे. आईने विषय न काढताच तो आपणहून म्हणाला, तुम्ही लग्नाचे म्हणत होता ना? त्याबरोबर आई साहेब म्हणाल्या, मग उद्याच मुलीला घेऊन यायचा निरोप पाठवते. संध्याकाळी 5 वाजता चालेल ना? अगं आई, मला प्रियाशी लग्न करायचे आहे. काय? आई साहेब जवळजवळ किंचाळल्याच. अरे, ती शिकली सवरली असली तरी शेवटी सदाची एका कड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला? 2 घराण्यांचा मिलाप असतो तो. त्यांचं कुळ काय? आपलं खानदानी घराणे. लोक काय म्हणतील? नाही, हे शक्यच नाही. तिचा विचार तू सोडून दे आणि त्या देशपांडेच्या मुलीशी लग्न कर. ती आपल्या घराला शोभेल अशीच आहे. एवढा वेळ गप्प असलेल्या काकासाहेबांनी तोंड घातले. दिनेश, माझी तुला परवानगी आहे. तू खुशाल प्रियाशी लग्न कर. आम्ही गावची घराणीच कुरवाळत बसलोय. आमची घराणी आणि बुद्धिमत्ता आता नाही राहिली आमच्याकडे. आमची प्रतिष्ठा आम्हीच गोंजरायची. ती गड्याची मुलगी असली तरी आज एक नामवंत डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे. ती जर सून म्हणून आपल्या घरी आली तर आपली प्रतिष्ठा, आपल्या घराण्याची इज्जत वाढेलच. इथं वर्ण जात बघू नका, तर माणूस व माणुसकी बघा. गावाची तर प्रगती झालीच. दिनेश, आता प्रियाचा हात पकडून तुझ्या घरची प्रगती कर. हे काकासाहेबांचे बोलणे ऐकून दिनेशने त्यांना कडकडून मिठी मारली. तेव्हा ते त्याच्या कानात बोलले, लहानपणी तुम्ही खेळत होता ना, तेव्हापासून मी प्रियाला सून म्हणूनच पाहत होतो. दिनेशला आनंदाचा आणखी एक धक्का बसला. नंतर दिनेशने व काकासाहेबांनी आईसाहेबांना नीट पटवून दिले व दिनेशच्या मनधरणीचे त्यांनीही मग होकार दिला. काकासाहेबांनी प्रियांच्या आई वडिलांना बोलावून घेतले. ते लोक दबत दबत आले होते, पण काकासाहेबांनी त्यांना दिलेल्या मानाने त्यांना भरून आले. थोड्या वेळाने प्रियाला घेऊन दिनेशही आला. सगळ्यांनी एकत्र देवाला नमस्कार केला. दिनेश आणि प्रियाने दोघांच्या आई वडिलांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले. एकत्र बसून चहापाणी केले. काकासाहेब व सदाकाका पंचांगात लग्न मुहूर्त शोधू लागले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर